संसारामध्ये धन जमा करण्याकरता सरळ सरळ मनानं कोणाचंही वाईट न करता धन जमा होईल असं वाटत नाही मला, बरं का? आणि त्याला हे संसारिक भाग्य किंवा नशीब प्रारब्ध लागतं. संसाराच्या धनाचा एखादी विषयात सांगून पुढे जातो. एक श्रीमंत गडगंज होते सावकार, पण कुठेतरी पायरी घसरली आणि एवढं दारिद्र्य आलं, लोकांनी कीव केली, घर विकलं, दार विकलं, सगळं गेलं. गावाच्या भोवताली एक नदी होती, पूर्ण अशी गोलाकार. त्या नदीच्या काठावर एक तट्टीचं झोपडं बांधून दिलं लोकांनी. दोघे पती पत्नी राहू लागले. विचार करू लागले किती श्रीमंत होतो, काय होतो आपण. बायको म्हणू लागले गेलं ते आता विचार नका करू, श्रीमंती संपली, आता आपण काहीतरी मोलमजुरी केली पाहिजे. आयुष्यात कधी माहीतच नाही. बायको म्हणाले एक काम करा, मी 2-4 दिवस प्रयत्न करून कुठून भाडे घासून करून काही मी आणेल, पण तुम्ही आपली मजुरी करायची तयारी ठेवा. बायकोनं भांडे घासून भाकरी आणायची, खायची नाही. होता एके दिवशी बायकोने सांगितलं आता उठा, कुऱ्हाड घ्या आणि नदीच्या पलीकडे भरपूर झाडी वाढलेली आहे, लाकडं तोडा, गावात विका आणि आणा, आता मदत करा आम्हाला. पूर्व दिशेला गेले. पूर्व दिशेला गेल्यानंतर तिथं लक्ष्मी माता बसली होती देण्यासाठी आणि प्रारब्धाची देवता तिथं बसून होती. त्या प्रारब्धाच्या देवतेनं लक्ष्मी मातेला सांगितलं, मातोश्री तुम्ही कितीही देणार असाल, पण मी अनुकूल असलो तर ना, मी खाऊ देईल तर ना. ती प्रारब्धाची देवता बसली. हा ग्रस्त नदीचा काठ ओलांडून पुढे गेला. वाडीला झाड दिसलं, कधी आयुष्यात माहित नाही कुऱ्हाड चालवावं असं म्हणलं की 3 रत्न दिसले समोर टाकलेले. रत्नाची पारख होती. विचार केला कशाला घ्यायचा आता कुऱ्हाड, काय गरज. अनमोल रत्न मिळाली, ती खिशात टाकले. लक्ष्मी मातेने सांगितलं बघ मी ऐकणार नाही देण्यासाठी. तो नदीत आला आणि त्याला पाणी पिण्याची बुद्धी झाली. पाणी पिण्याकरता खाली वाकला, खिशातले ते हिरे गळून पडले रत्न आणि ते मासळीनं गिळून टाकले लगेच. आता परत जाण्याची सोय नाही. घरी वापस आला. पत्नीनं विचारलं का आणलं, लाकडं विकले का? ते म्हणजे लाकडं तोडलीच नाही, विना तोडताच मिळालं. पण कुठे आहे मग? त्याने सांगितलं तेच तर सांगतो, 3 रत्न मिळाले होते, पाणी पिण्याकरता खाली नदीत वाकलो, पण योग असा की ते खिशातून गळून पडले आणि मासळीने गळून टाकले. हाय रे देवा. घरी आले. बायकोने सांगितलं हे असं नाही चालणार, आता तुम्हाला मासळीचा त्रास झाला पूर्व दिशेला, तुम्ही आता दक्षिण दिशेकडे जा. 2-3 दिवस तो आलाच नाही. बायकोने परत मजुरी करून पोट भरली. लक्ष्मी माता प्रारब्धाच्या देवतेला सांगते मी जाऊ का आता, कारण त्याचं समाधान झालं, तो येत नाही आता. पण दक्षिण दिशेकडे चाललेला बघून प्रारब्धाची देवता म्हणते मातोश्री आता चला दक्षिणेकडे, पण तो तिकडे चालला. तिथेही लक्ष्मी माता समोर होत्या. हा कुऱ्हाड घेऊन जायला विचार केला आणि त्यानंतर लगेच लक्ष्मी मातेने नवरत्नाचा हार टाकला. हार दिसल्यावर तो अतिशय हर्ष झाला, त्याला आनंद झाला. तो हार घेतला आणि आपल्या पेटीत ठेवला. आता विचार केला पाणी प्यायचं नाही, काही नाही, सरळ घरला जायचं. पण गंमत असे ते तट्टीचं घर, पाणी साठवायला काहीच नाही. नदीत आल्यावर बुद्धी अशी झाली की आपण स्नान करून गेलं पाहिजे. कपडे काढून ठेवले. त्या फेट्यात जो रत्नाचा हार होता तो पाहिला आणि ते घरीने उचलून घेऊन गेले. घरी आला. बायकोला विचारलं किती लाकडं विकले, किती पैसे जमा झाले तुम्हाला? त्याने सांगितलं काय सांगतीस, नवरत्नाचा हार भेटला होता. मग कुठं आहे तो? स्नान करायला गेलो, कपडे काढून ठेवले, फेट्यात अडकवला होता, म्हणून मी आता म्हणलो माझ्या फेट्यात अडकवला का ते कोणाचा विठ्ठल. असं झालं, घराने उचलून गेला. ते म्हणाले आपल्या नशिबात नाही होता, कारण अदृष्ट झाली या उदासो पालटे श्रीमंतीचा विलासो वनवे पाठीशी अंशो. पालटे जैसा ज्ञानोबा सांगतात की अदृष्ट जर उदास झालं तर श्रीमंतीचा विलास भोगायचे आता मजा राहत नाही. तसं चंद्र पौर्णिमेनंतर हळूहळू लहान लहान होत जातो, तशी अवस्था प्राप्त होते. तिनं ते ज्ञान सांगितलं. परत मजुरी करायला गेले. त्यानं सांगितलं दिशा बदला, आता तुम्ही पश्चिम दिशेला जा.
लक्ष्मी माता सांगतात नवरत्नाचा हार घेऊन गेला, आता तो येणारच नाही, श्रीमंत झाला. तेव्हा ती प्रारब्धाची देवा सांगते, माता तो येतोय बघा पश्चिमेकडे, चला तिकडं. आणि पश्चिमेकडे गेल्यानंतर लक्ष्मी माताची दिवस पडल्या होत्या. सोन्याच्या मोहरात एक पोतं गच्च भरून ठेवल्या समोर. मोहराचं पोतं घेतलं, स्नानही केलं नाही, पाणी पिलं नाही, सरळ आला. ते ताटव्याचं कुड सुतळीनं सोडलं, त्याच्यात ठेवला आणि मोठ्या आनंदानं बायको शेजारीच एका शेतामध्ये निंदायला गेली होती. तिला सांगितलं चल लवकर घाला, आता निंदन वगैरे बांधू. काय झालं? ते पोतभर सोन्याचे मोहर आणल्या असं. मग ते धनी म्हणतो, बा भाई 2 तास झाले निंदनाचे, मजुरी मिळणार नाही बरं का. त्यामुळे नाही करायचं. बायकोला घरी घेऊन आला, पोतं तोपर्यंत कोणीतरी घेऊन गेलं पडून पोतं. पुन्हा तीच परिस्थिती. असं करत करत शेवटी उत्तर दिशेला जायचं. लक्ष्मी मातेनं सांगितलं की आता तो येणार नाही, पण तो आलाच. लक्ष्मी मातेनं सांगितलं मी हारले बाबा. त्या प्रारब्धाच्या देवतेला प्रार्थना केली, मी हारले, आता तो देऊन बघ. मी त्या प्रारब्धाने सांगितलं मी देऊन बघू का? बघा देतो आता. मग तो उत्तर दिशेला आल्यानंतर त्या प्रारब्ध देवतेला 1 रुपया टाकला. तो 1 रुपया घेतो आणि विचार करतो की या 1 रुपयामध्ये चारण्याचा मसाला घेऊ, चारण्याचे तेल घेऊ, चारण्याची मासोळी घेऊ, खात असेल तो, आणि चारण्याचं काही बाकीचं पीठ वगैरे घेऊ. असं म्हणून तो रुपया टाकला आणि नदी ओलांडली. ओलांडल्यावर मासोळा विकणारा मनुष्य होता समोर. त्यानं मला पहिल्यांदा मासोळी घेऊ. केवढ्याला मासोळी? मला चारण्याला. ती मासोळी घेतला, तेल मीठ सगळं घेतलं, घरी आला. आणि घरी आला तर गंमत अशी की बाजारात अजून काहीतरी विसरलं म्हणून मित्रांना बोलत बोलत त्या झाडाखाली घेऊन गेलं. पहिल्या तर ते मासोळी बायको घरी चिरत असताना ते 3 मोहर सापडले. आणि मित्र झाडाखाली घेऊन गेल्याबरोबर ते पटका त्याचा दिसलं तर काय, पटक्यामध्ये परत ते नवरत्नाचा हार. मला काय फायदा? 3 मोहरही सापडल्या, नवरत्नाचा हारही सापडला. आणि याला घरी येईपर्यंत शेजारची बाई म्हणली, काय पागल ती काय, तुमचं पोतं कशाचं आहे की कोणी नेईल म्हणून मी शेजारी घेऊन गेले, तुमचं तुम्हाला पोतं. मान सन्मान मिळलं आणि धन मिळलं. हे प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्ध आणि नशीब हे 2 शब्द असे. थोडक्यात त्याची प्रक्रिया, प्रारब्ध कसं तयार होतं. प्रत्येक जण देहाला आला तो कर्म करतच असतो. मी करत नाही असं म्हणता येतच नाही मला. श्वास घेणं असेल, डोळ्यानं पाहणं असेल, कानानं ऐकणं असेल, हातानं काम करणं असेल, ही सगळी कर्म करत असतो. आणि त्या कर्मातून निष्कामता असेल किंवा सकामता असेल, झालेलं कर्म तुम्हाला फळ देण्यासाठी तयारच असतं. तुमचं जर दुष्कर्म असेल तर फळ लगेच मिळतं तुम्हाला. सत्कर्म असेल आणि तुमची मागण्याकडे प्रवृत्ती नसेल, हे सत्कर्म तुमच्या नावाचं जमा राहतं. ते सत्कर्म तुम्हाला पुण्य रूपानं भोगायला मिळतं आणि दुष्कर्म पाप रूपानं भोगायला मिळतं. जेव्हा आपल्याला पाप भोगायला लागतं किंवा आपल्याला दुःख भोगायला लागतं, तेव्हा ज्ञानोबा त्याचं उत्तर देतात. तरी झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मी जे. आपण पूर्वजन्मी जे कर्म करतो ना, आगा कर्मी जे उरावे, ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे ध्येय का. केले कर्म झाले